हातकणंगले मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व मोडून काढत महायुतीनं भरघोस यश संपादन केलंय। लाडकी बहीण योजना, शेती पंपाचं वीज बिल माफ या शासनाच्या योजनांसह खासदार धैर्यशील माने, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भक्कम साथ मिळाल्यानं महायुतीचे उमेदवार अशोकराव माने यांचा एकतर्फी विजय झाला। हातकणंगले राखीव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार अशोकराव माने, महाविकास आघाडीचे उमेदवार राजूबाबा आवळे, परिवर्तन आघाडीचे उमेदवार डॉ. सुजित मिंचेकर यांच्यासह 16 उमेदवार निवडणूक रिंगणात होते। प्रत्यक्षात ही निवडणूक तिरंगी झाली। महायुतीचे उमेदवार अशोकराव माने हे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही त्यांनी सतत 5 वर्ष जनसंपर्क ठेवला होता। त्याचप्रमाणे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन समाजातील सर्व घटकांना सहकार्य करण्याचं धोरण त्यांनी राबवलं होतं। त्यामुळे महायुतीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाली असली तरी जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांचा आग्रह त्याला कारणीभूत ठरला। या निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील माने, माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार विनय कोरे, माजी आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह त्यांच्या गटाचं भक्कम पाठबळ मिळाल्यानं माने यांची प्रचार यंत्रणा गतिमान राहिली। तसंच महायुती सरकारची लाडकी बहीण योजना, शेती पंपाचं वीज बिल माफ, मोदी सरकारच्या प्रभावी योजना मतदारांपर्यंत पोहोचवण्यात आणि त्याचं मतात रूपांतर करण्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांना यश आलं। तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी 5 वर्षात 900 कोटी रुपयांची विकास कामं केल्याचं पुस्तक जाहीर केलं होतं। पण त्यांनी केलेली कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्यानं नागरिकांमध्ये नाराजी होती। ठेकेदाराबद्दल असलेली प्रचंड नाराजी तसंच टक्केवारीच्या चर्चा जनतेत रंगल्या होत्या। आवळे यांच्या प्रचार यंत्रणेत मोठ्या प्रमाणात विस्कळीतपणा होता। महाविकास आघाडीचे 3ऱ्या फळीतील कार्यकर्ते सक्रिय असले तरी 2ऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना प्रचाराला आवश्यक असणारी रसद मिळाली नसल्यानं सुरुवातीपासूनच आवळे यांची प्रचारात पिछाडी दिसत होती। महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचाराकडे फिरवलेली पाठ ही राजूबाबा आवळे यांच्या पराजयाला कारणीभूत ठरली। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार डॉ. सुजित मिंचेकर यांनी महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळाली नसल्यानं ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत दाखल होत परिवर्तन आघाडीकडून उमेदवारी मिळवली। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते मिंचेकर यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते। तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उभी फूट पडून युवा कार्यकर्ते महायुतीकडे वळले गेले। बौद्ध समाजाची मतही विभागली गेल्यानं स्वाभिमानीचे उमेदवार डॉ. सुजित मिंचेकर यांना अनामत रक्कमही वाचवता आली नाही। दुसरीकडे या मतदारसंघामध्ये वंचित आघाडीचा कोणताही फॅक्टर चालला नाही। एकूणच हातकणंगले विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांचा निष्क्रियपणा आणि अशोकराव माने यांना विविध घटक पक्षांनी दिलेलं मोठं पाठबळ यामुळे या मतदारसंघात जनसुराज्य आणि महायुतीचा झेंडा फडकलाय।